नमस्कार. श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलश डेकोरेशन करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकताय, एका साध्या पांढऱ्या धाग्याने मी हे कलश डेकोरेशन केलं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. दिसायला हे जरी अवघड वाटत असलं तरी करताना हे खूप सोप्या पद्धतीने करता येतं. बऱ्याच वेळेस आपण पूजेमध्ये कलश मांडत असतो किंवा देवघरामध्ये आपण कुलदेवतेचा कलश मांडतो. तर तुम्ही जो कलश मांडता त्या कलशाला जर अशा पद्धतीने डेकोरेशन केलं, साधा एक धागा वापरून तुम्ही या कलशाला अतिशय सुंदर असं बनवू शकताय. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की कळशासाठी मोत्यांचा महिरप मिळतो, पण तो महिरप घरी करणं खूप अवघड वाटतं. त्याची जी वीण आहे ती लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे ते बनवणं अवघड जातं. तर तुम्ही एका साध्या सफेद धाग्याच्या साहाय्याने हे डेकोरेशन घरच्या घरी बनवू शकताय. अगदी सोपं आहे. हे दिसायला जरी अवघड वाटत असलं तरी एक 2 ते 3 मिनिटाची ही प्रक्रिया आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हे कलश डेकोरेशन बनवून तयार होतं. चला तर मग आपल्या ह्या व्हिडिओला आपण आज सुरुवात करूया. तर आता इथे मी एक तांब्या घेतला आहे. जो तांब्या आपण पूजेसाठी कलश मांडण्यासाठी घेतो किंवा देवपूजेच्या देवांना अंघोळ घालण्यासाठी घेतो. तर तांब्याचं हे खालचं जे बूड आहे ते अशा पद्धतीने पाहिजे, जेणेकरून आपण जो धागा गुंडाळणार आहोत तो तिथे घट्ट बसला पाहिजे. या आकारामध्ये मोठी कळशी देखील असते, तुम्ही ती देखील घेऊ शकताय आणि अशा पद्धतीने डेकोरेशन करून तुम्ही कलश मांडू शकताय. आता यानंतर असा पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. तो जो धागा थोडासा जाडसर पाहिजे किंवा तुम्ही या ठिकाणी पांढरी लोकर देखील घेऊ शकताय. तर हा धागा बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होऊन जातो. या धाग्याने मी बऱ्याच वेळेस कलश डेकोरेशन केलेलं आहे, त्यामुळे तो असा गुंडाळून ठेवलेला आहे. आता यानंतर धाग्याचा एक टोक घ्यायचा आहे आणि आपण जो तांब्या घेतला आहे त्या तांब्याचा जो वरचा तोंडाचा जो भाग आहे, ज्याला आपण तांब्याचं जी मान म्हणतो, त्याला असा 5 ते 6 वेळेस घट्ट फेरे मारून घ्यायचे आहे आणि तो धागा तिथे घट्ट असा आवळून घ्यायचा आहे, जेणेकरून तो धागा तिथून सटकणार नाही. आणि अंगठ्याच्या साहाय्याने तो धागा तिथे पक्का धरून ठेवायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा पुढची विण करू तेव्हा तो धागा तिथून सटकणार नाही आणि आपलं जे विण आहे त्या सुटणार नाही. यानंतर धागा थोडासा तिरका घेऊन तांब्याच्या बुडाला गोल गुंडाळायचा आहे. तर हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोल गुंडाळून पुन्हा वरच्या दिशेला नेऊन तांब्याच्या मानेला पुन्हा एक फेरी मारायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अंगठ्याने असं दाबून धरायचं आहे. तर ह्या पद्धतीने असा इथे एक क्रॉस तयार होईल. यानंतर जो पहिला धागा वरतून खाली नेला होता त्याच्या पुढच्या बाजूने आपल्याला दुसऱ्या वेळेसचा धागा न्यायचा आहे. तर धागा नेताना तुम्ही इथे अंतर कमी जास्त करू शकताय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे अंतर कमी जास्त करायचं आहे. तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त ठेवा, कमी आवडत असेल तर कमी ठेवलं तरी चालेल. आणि या पद्धतीने धागा घट्ट आवळून असा खालच्या बुडाला गोल फेरा मारून पुन्हा आपण जो वरच्या दिशेला आधीचा जो धागा नेलेला आहे त्याच्या पुढच्या बाजूने आपल्याला हा धागा न्यायचा आहे आणि त्याच्या तांब्याच्या मानेला पुन्हा घट्ट असा एक फेरा मारून घ्यायचा आहे. धागा अंगठ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने दाबून धरायचा आहे, जेणेकरून आपण ज्या आधीच्या विण केल्या आहेत त्या सुटणार नाही. आणि असं एक एक करत आपल्याला धागा वरतून खाली बुडाला फेरा मारून पुन्हा वरती तांब्याच्या तोंडाला एक फेरा मारायचा आहे. अशा पद्धतीने आपण अशा फुल्या तयार करायच्या आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघा, आता या ठिकाणी आपल्या 3 फुल्या तयार झाल्या आहे आणि पुन्हा तांब्याला गोल फेरा मारून धागा घट्ट अंगठ्यामध्ये धरून ठेवला आहे. आता सेम याच पद्धतीने आपण जी पुढच्या विण आहे त्या करून घ्यायच्या आहे आणि विण करताना आपल्याला जे धाग्याच्या मध्ये जे अंतर सोडलेलं आहे ते एक समान ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण ह्या तांब्याला सर्व बाजूनी असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये धागा गुंडाळून दाखवते. आता हे बघा, आता तांब्याचा शेवटचा भाग आलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एक जागा बाकी आहे. तर या ठिकाणी मी
शेवटची जी विण आहे ती तुम्हाला दाखवते का याचा शेवट कसा करायचा. तर या पद्धतीने हे बघा इथे एकच आपला धागा बसेल एवढी एवढी जागा आहे, तर तिथे असा धागा टाकून पुन्हा तोंडाला घट्ट विण करून खालच्या दिशेने घेतला आहे. तर हे बघा आता माझे जे शेवट आहे तो खालच्या दिशेने झालेला आहे. तर आपल्याला हा धागा वरच्या दिशेला आपल्याला याचा शेवट करायचा आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते का आपल्याला ही जी विण आहे ती याचा शेवट कसा करायचा. तर हे बघा खालच्या बाजूने धागा फिरून आपल्याला वरच्या दिशेला न्यायचा आहे. आता ज्या ठिकाणी अगोदरचा धागा आहे त्याच धाग्यावर बरोबर ठेवून आपल्याला हा धागा वरती न्यायचा आहे आणि वरच्या दिशेला नेल्यानंतर तांब्याच्या तोंडाला 5 ते 6 वेळेस असा वेढे देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपला जो धागा आहे तो पक्का बसेल. इथे गाठ मारायची अजिबात गरज नाही, धागा सुटत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय एका साध्या पांढऱ्या धाग्याच्या साहाय्याने आपण आपला जो कलश आहे तो खूप सुंदर असा बनवला आहे. दिसायला खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतोय. तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये असं डेकोरेशन बनवू शकताय. अगदी सोपं आहे. यात वेगळं अशी काहीच ट्रिक नाही आहे. खूप सोपी विण आहे. फक्त यामध्ये तुम्हाला जो धागा आहे तो घट्ट असा विणत जायचा आहे. अतिशय पटकन होणारी आहे. पूजेच्या अगोदर तुम्हाला एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे डेकोरेशन बनवून तयार होतं. जर तुम्ही पूजेच्या वेळेस असा कलश डेकोरेशन जर केलं तर पूजा अजूनच छान होईल. त्याचबरोबर प्रसन्न देखील वाटेल. तुम्हाला ही अगदी साधी, सोपी आणि तितकीच सुंदर दिसणारी कलश डेकोरेशनची आयडिया कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.